भाईंदरमध्ये परप्रांतीयांच्या नाकावर टिच्चून मराठी जनतेचा मोर्चा यशस्वीरित्या पार पडलाय। भाषिक वादातून परप्रांतीयांनी काढलेल्या मोर्चाला महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चातून जोरदार प्रत्युत्तर दिले। मीरा भाईंदरमध्ये मराठीचा अपमान करणाऱ्या एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केली आणि त्यातूनच पुढे परप्रांतीयांनी मोर्चा काढून मुजोरी केली। याला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा काढला। मात्र पहाटेपासूनच एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मनसैनिकांचीही पोलिसांनी धरपकड केली। मनसे नेते अविनाश जाधव यांनाही पोलिसांनी काही काळासाठी स्थानबद्ध केले। मात्र तरी सुद्धा हा विरोध झुगारून मराठी जनतेने हा मोर्चा यशस्वीरित्या केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना या मोर्चात सहभागी होती। दरम्यान दुपारी 12च्या सुमारास मोर्चा काढू दिला जात नाहीये हे कळल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिवेशनाचं कामकाज सोडून मीरा भाईंदरकडे धाव घेतली। सरनाईक काही वेळ मोर्चात सहभागी सुद्धा झाले। मात्र मोर्चेकरांनी हुसकावल्याने सरनाईकांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला। यातच सरनाईक यांच्यावर प्लास्टिकची बॉटल सुद्धा फेकण्यात आली। त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दिशेने बाटली भिरकावली त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। आंदोलकांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना हुसकावलं आणि त्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांना मात्र या मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला। परप्रांतीयांच्या नाकावर टिच्चून मराठी मोर्चा यशस्वीरित्या पार पडलाय। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। सकाळी पोलिसांची दडपशाही, मात्र अखेर दुपारी हा मोर्चा यशस्वी झाला आणि त्याच संदर्भात विधिमंडळातलं कामकाज सोडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मात्र मीरा भाईंदरमध्ये या मोर्चामध्ये सहभागी झाले। काही वेळ ते मोर्चामध्ये सहभागी होते, मात्र त्या ठिकाणी मोर्चेकरी आक्रमक झाले। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दिशेने बाटली सुद्धा भिरकावण्यात आली आणि त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मात्र या मोर्चामधून काढता पाय घ्यावा लागला।